Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामधील आपण टॉपिक नंबर 4 बघत आहोत. That is Transformer and DC Motor. आज आपण लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर बघणार आहोत. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लॉसेस असतात. आता फर्स्ट लॉसेस म्हणजे काय समजून घ्या. Loss means what? Suppose you are giving power to any machine. ठीक आहे. तुम्ही काय करलाय, एखाद्या मशीनला पॉवर सप्लाय करायला लागला. ती पॉवर किती आहे, सपोज तुमची काय असेल, एक फॉर एक्झाम्पल 4 वॅट तुम्ही काय करलाय किंवा 40 वॅट काय करलाय तुम्ही पॉवर द्यायला लागलाय. तर लॉस म्हणजे काय, ड्यू टू सम फॅक्टर त्या इक्विपमेंटला फक्त 30 वॅटच पॉवर भेटते. ड्यू टू सम फॅक्टर्स तुमच्या त्या इक्विपमेंटला काय मिळायला लागले, 40 पैकी 30 वॅटच काय मिळते पॉवर इनपुटला मिळायला लागले. याचा अर्थ काय झाला, तुमची 10 वॅट पॉवर कुठेतरी वाया गेली. बरोबर आहे, 10 वॅट पॉवर कुठेतरी वाया गेली. ह्यालाच काय म्हणतोय आपण, लॉस. ह्यालाच काय म्हणतोय आपण, लॉस. आता हे झालं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, म्हणजे लॉस म्हणजे काय असते. सेम आपण काय बघायचं आहे, ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठल्या प्रकारचे लॉसेस असतात. ठीक आहे. ओके. आता ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठल्या प्रकारचे लॉस आहेत बघा. फर्स्ट आहे तुमचा कॉपर लॉस आणि सेकंड आहे तुमचा आयरन लॉस. ओके. आता आयरन लॉस मध्ये आणि परत दोन प्रकार केलेत. त्यांनी काय केलेत, हिस्टेरिसिस लॉस अँड एडी करंट लॉस. The total loss in a transformer is divided in mainly two types, namely copper loss and iron loss. कुठले कुठले आहेत ते, copper loss आणि iron loss. The iron loss is then further classified in hysteresis loss and eddy current loss. दोन तुमचे मेन टाइप्स कुठले आहेत फक्त लक्षात ठेवा लॉसेसचे. एक आहे तुमचा कॉपर लॉस आहे. ओके. एक कॉपर लॉस आहे आणि दुसरा कुठला तुमचा आयरन लॉस आहे. प्लस आयर्न लॉस मध्ये आणि दोन लॉसेस कुठले कुठले इन्क्लूड केले त्यांनी, हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉस. फर्स्ट आपण काय बघूया, कॉपर लॉस म्हणजे काय ते बघूया. नाउ व्हाट इज कॉपर लॉस? The total power loss taking place in the winding resistance of a transformer is known as a copper loss. ठीक आहे. जे काय तुमचं टोटल पॉवर लॉस आहे, टोटल पॉवर लॉस ट्रान्सफॉर्मर मध्ये जे काय टोटली पॉवर लॉस वाल्या, कुठं जे काय तुमचं वाइंडिंग आहे ट्रान्सफॉर्मरचं, जे काय तुमचं ट्रान्सफॉर्मरचं काय वाइंडिंग आहे. ठीक आहे. हा तुमचा सपोज ट्रान्सफॉर्मर आहे. तर काय असणार आहे इथं, प्रायमरी साईडला आणि सेकंडरी साईडला काय असणार आहे तुमचं इथं वाइंडिंग असणार आहे. हा तुमचा कोर आहे. तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. तुमची जी काय वाइंडिंग आहे ती कुठल्या मटेरियलची असत्या, कॉपरची असत्या. बरोबर आहे. वाइंडिंग तुमच्या कुठल्या मटेरियलची असत्या, कॉपरची असत्या. जो काय तुमचा हा कोर आहे तो कुठलं मटेरियल असते तुमचं, आयर्न मटेरियल असतं. ते तुमचं कुठलं असतंय, आयर्न मटेरियल असतं. ह्यावरून तुम्ही लॉसेस डिफाइन करू शकता. कसं, कॉपर आहे ना, त्यामुळे यामध्ये काय असणार तुमचे कॉपर लॉस. हा झाला फर्स्ट पॉइंट. आता हे कशाचं मटेरियल आहे, आयर्नचं आहे, त्यामुळे यामध्ये काय असणार आहे तुमचं आयर्न लॉस. समजलं. तुम्हाला यावरून काय समजेल, तुमचे कॉपर लॉसेस कुठे येणार आहे, तुमच्या वाइंडिंग मध्ये येणार आहे, आणि आयर्न लॉसेस कुठे येणार आहे, तुमच्या कोर मध्ये येणार आहे. असं मग तुम्ही समजू शकता. ठीक आहे. Therefore, copper loss is equal to primary copper loss plus secondary copper loss. असं का केले हे तुम्हाला आता सांगितलं मी. प्रायमरी साईडची वाइंडिंग आणि सेकंडरी साईडची जी काय वाइंडिंग आहे त्यामध्ये काय असणार, तुमचा लॉसेस असणार आहे. त्यामुळे काय येणार आपलं, प्रायमरी साईडच्या आणि सेकंडरी साईडच्या वाइंडिंग मध्ये काय असणार आहे, लॉसेस असणार आहेत. कुठले, कॉपर लॉसेस. इट इज डिनोटेड बाय कॉपर लॉस. ठीक आहे. आता हे काय केलं, असं पीसीओ न काय केलं आपण ते डिनोट करतो. पॉवर कशाची लॉस होते तुमची, कॉपर लॉस मध्ये व्हायला ती तसं डिनोट केलं.
Therefore, copper losses is equal to I square 1 R1 plus I square 2 R2. आता हे काय आहे तुमचं कॉपर लॉसेस आहे. हे काय तुमचं कॉपर लॉसेस. तुमचा कॉपर लॉसेसचा फॉर्म्युला काय आय स्क्वेअर आर. सपोज तुमच्या सिस्टीम मध्ये काय व्हायला लागलाय आय स्क्वेअर आर एवढा ड्रॉप व्हायला लागलाय तर त्याला आपण काय म्हणतोय कॉपर लॉसेस असं म्हणतोय. तिने सांगितलं काय वाइंडिंग मधला रेजिस्टन्स जो काय त्यामध्ये जे काय तुमचा लॉस व्हालाय त्यालाच काय म्हणतो आपण कॉपर लॉस असे म्हणतोय. त्यासाठी आपण फॉर्म्युला काय डिझाईन केलो आय स्क्वेअर 1 म्हणजेच काय तुमचा प्रायमरी साईडचा जो काय करंट आहे त्याचा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स केलो तर मला काय मिळणार आहे प्रायमरी साईडची कॉपर लॉसेस मिळणार आहे. आय म्हणजे सेकंडरी साईडचा करंट जो काय त्याचा स्क्वेअर प्लस गुणवली त्याला R2 केलो तर मला काय मिळणार आहे सेकंडरी साईडचा लॉस. आणि या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर मला काय मिळेल टोटल कॉपर लॉसेस मिळून जातील. The copper loss should be kept as low as possible to increase efficiency of transformer. ठीक आहे. जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी वाढवायची असेल, आता इफिशियन्सी कधी वाढणार, परफॉर्मन्स तुमचा कधी वाढणार, ज्यावेळी लॉसेस तुमचे कमी असतील. जसे मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलो 40 वॅट तुम्ही काय द्यालाय सप्लाय द्यालाय पण तुम्हाला 30 वॅटच मिळायला लागलाय. तेवढे इफिशियंटली तुमचं मशीन काम करेल काय नाही करणार. म्हणजे जर तुम्ही लॉसेस कमी केला हे जे काय 10 वॅट लॉसेस आहेत तुम्ही कमी केला तर काय होणार आहे सपोज 40 वॅट तुमचं काय वापरायला मिळालं तुम्हाला मिळायला लागलं तर तुमची इफिशियन्सी वाढणार. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे लॉसेस जेवढे कमी ठेवता येईल तेवढे कमी ठेवले पाहिजे. आता एक कशावरून ठेवणार आपण कमी फॉर दिस वी हॅव टू रिड्यूस R1 अँड R2. जे काय प्रायमरी वाइंडिंग मधला रेजिस्टन्स आहे किंवा सेकंडरी वाइंडिंग मधला रेजिस्टन्स आहे तर जो मी काय केला कमी केला तर काय होऊ शकते माझे लॉसेस कमी होऊ शकतात. Copper losses are also called as variable losses as they dependent on square of the load of current. ठीक आहे. आता अजून एक फॅक्टर आहे खूप महत्वाचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा. तुम्हाला हे विचारू पण शकतात कॉपर लॉसेसला आपण काय म्हणतोय व्हॅरिएबल लॉसेस. हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात कॉपर लॉसेस आर डॉट डॉट कॉन्स्टंट लॉसेस व्हॅरिएबल लॉसेस. हा तुम्हाला काय असू शकतात ऑप्शन्स असू शकतात. त्यामुळे काय येणार तुमचा कॉपर लॉसेस आर व्हॅरिएबल लॉसेस. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. द रिलेशन बिटवीन कॉपर लॉस ऍट फुल लोड अँड हाफ लोड इज ऍज फॉलोज. ठीक आहे. आता कॉपर लॉसेस फुल लोडला काय असतात आणि हाफ लोडला काय असतात त्यांच्यातलं रिलेशन आपल्याला बघायचं. कॉपर लॉसेस ऍट हाफ लोड इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर ऑफ कॉपर लॉसेस ऍट फुल लोड. म्हणजेच काय ठीक आहे तुमचं हाफ लोडचं कॉपर लॉसेस आहेत इज इक्वल टू काय असते 1/2 चा स्क्वेअर इंटू जे काही फुल लोडचे कॉपर लॉसेस आहेत ते. या दोघांचं जर मी काय केलं स्क्वेअर केलो तर 1 चा स्क्वेअर काय राहणार आहे तर 1च राहणार आहे आणि 2 चा स्क्वेअर काय राहणार आहे तर 4 होणार आहे. म्हणजे इक्वेशन तुमचं काय तयार झालं कॉपर लॉसेस ऍट हाफ लोड इज इक्वल टू कॉपर लॉसेस ऍट फुल लोड डिवायडेड बाय 4. हा तुम्हाला फॉर्म्युला विचारू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त थेरॉटिकल पार्ट आहे मध्ये असं वेगळं सांगणार काही नाही फक्त लॉसेस म्हणजे काय समजून घ्या आणि जे काही मी पॉईंट सांगायला लागलोय ते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. तुम्हाला एमसीक्यू ला पण विचारू शकतात किंवा तुम्हाला थेरीलाही लिहावे लागतील. ठीक आहे. आता आपण कॉपर लॉसेस बघितलो त्यानंतर दुसरा पार्ट आहे आपला आयर्न लॉसेस. आयर्न लॉस टेक प्लेस इन द आयर्न कोर. जसं मी तुम्हाला म्हटलो काय वाइंडिंग मध्ये काय असणार तुमचं कॉपर लॉसेस आणि कोर मध्ये काय असणार तुमचं आयर्न लॉसेस. तुम्हाला ट्रिक पण सांगितल्या ती ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. इट इज सम ऑफ टू क्वांटिटीज. ओके. फर्स्ट आहे हिस्टेरिसिस लॉस आणि सेकंड आहे एडी करंट लॉस. Therefore iron loss is equal to hysteresis loss plus eddy current loss. या दोघांचे ऍडिशन केलं तर मला काय मिळणार आहे टोटल तुमचे आयर्न लॉसेस मिळून जातील. आता पहिला आपण हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय ते बघूया. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी अँड व्होल्टेज अँड इट इज गिवन बाय. आता हे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाबरोबर आहे जे काय फ्रिक्वेन्सी आहे आणि जे काय व्होल्टेज आहे त्याला काय ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. Therefore hysteresis loss ते pH ने आपण डिनोट करतोय इज इक्वल टू KH into BM.
ठीक आहे. तर KH काय तुमचं कॉन्स्टंट आहे. KH into BM raised to 1.67 FV where KH is constant, F is frequency, V is voltage. ठीक आहे. हा तुमचा फॉर्म्युला आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. The area enclosed by hysteresis loop of the material represent the hysteresis loss. इथे तुम्हाला काय दिसेल, hysteresis loop चा PM दिसेल बघा. ठीक आहे. जो काय एरिया एनक्लोज्ड बाय हिस्टेरिसिस लूप, जर तुम्ही हिस्टेरिसिस लूप तुम्हाला माहित असेल मॅग्नेटिक सर्किट मधला, तर तुम्हाला समजेल. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, हिस्टेरिसिस लॉस असंही म्हणतोय. नेक्स्ट आहे तुमचा एडी करंट लॉस. ओके, व्हॉट इज एडी करंट लॉस? These losses are proportional to square of frequency च्या square वर and square of thickness of lamination it is given by. thickness of lamination म्हणजेच काय, तुम्ही कोर काय करताय, लॅमिनेट करताय ना. जसं मी तुम्हाला म्हटलो, सपोज हा माझा काय कोरचा ओव्हरव्ह्यू आहे. ठीक आहे. मी टॉप वरून काय बघायला लागलोय, कोरला बघायला लागलोय. तर त्यात कशा असतात, असे स्टॅम्पिंग्स असतात, एकमेकावर काय केलं असतं, चिटकवलेलं असतात. ठीक आहे. डायग्राम मध्ये व्यवस्थित येत नाही येते. अशा प्रकारे काय करतो आपण, कोरला काय करतोय, एकमेकावर काय करतोय, हे असा तुमचा कोर असतो. ठीक आहे. यामध्ये काय असतात, स्टॅम्पिंग्स असतात तुमचे. ठीक आहे. तुम्हाला समजते का बघा, याला काय म्हणतोय आपण, स्टॅम्पिंग म्हणतो. एडी करंटचा फॉर्म्युला काय, पीई न तो आपण डिनोट करतोय. केई काय तुमचं कॉन्स्टंट आहे, बी स्क्वेअर इंटू एफ स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. ओके. टी म्हणजे काय तुमची थिकनेस, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, इथे तुमचा हिस्टेरिसिस लॉसचा तो बी आहे. ठीक आहे. Due to time varying flux, there is some induced EMF in a transformer core. This induced EMF causes some currents to flow through the core body. These currents are known as ED current. ठीक आहे. तर काय होतं तुमचं, फ्लक्स काय तुमचं चेंजिंग आहे ना ट्रान्सफॉर्मर मध्ये, त्यामुळे काय होतंय, EMF तयार होते तुमच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये, तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या कोर मध्ये. दिस इंड्युस्ड EMF causes some currents to flow through core body. समजते का बघा. ओके. म्हणजे काय होत असणार आहे तिथं, या वाइंडिंग मुळे फ्लक्स तयार होत असणार आहेत, ह्याच्यामुळे कट होणार. आता हे फ्लक्स जसे यामध्ये फ्लो होतात, तसंच काय असणार आहे, त्या फ्लक्स मध्ये तयार होणार EMF पण यामध्ये असू शकतो. त्यालाच काय म्हणतो आपण, ईडी करंट. त्या फ्लक्स मुळे तयार होणार EMF पण या कोर मध्ये असू शकतोय ना. आणि त्या EMF मध्ये काय असतो, तुमचा करंट. म्हणजे या कोर मध्ये थोडाफार काय असू शकतो, हा करंट असू शकतो. त्यालाच काय म्हणतो आपण, ईडी करंट असं म्हणतो. This can be minimized by using laminated core transformers. आणि आपण काय करू शकतोय, जर तुम्ही कोरला लॅमिनेशन केला तर काय होऊ शकतं, ईडी करंट काय होऊ शकतो तुमचा, कमी होऊ शकतो. Therefore iron losses is equal to, iron losses कशाने डिनोट करतोय आपण, PI ने, इज इक्वल टू PH म्हणजेच काय, हिस्टेरिसिस लॉस, आणि PE म्हणजे काय, ईडी करंट लॉस. आणि ह्याला आपण काय म्हणतोय, कॉन्स्टंट लॉस. ठीक आहे. तुम्हाला मध्ये काय सांगितलं होतं मी, कॉपर लॉसेस म्हणजेच काय, व्हॅरिएबल लॉसेस आहेत का, तर ते करंट वरती डिपेंडंट आहेत. तुमचे करंट जसा तुमचा स्क्वेअर मध्ये व्हॅरी होईल तसं ते लॉसेस व्हॅरी होतात. पण तुमचं जे काय आयर्न लॉसेस आहेत ते कॉन्स्टंट आहेत, ते चेंज होत नाहीत, ते तुमचे काय आहेत, कॉन्स्टंट लॉसेस आहेत. हे दोन पॉइंट इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर लास्ट कन्सेप्ट आहे आपली, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन आयडियल ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. द लॉसेस शुड बी झिरो. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, प्रॅक्टिकली त्यात काही हे नाही, तुमचे काही अपवाद नाहीत किंवा काही त्रुटी नाहीत त्यामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, आयडियल ट्रान्सफॉर्मर. तर आयडियल ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणायचे बघा, तर लॉसेस शुड बी झिरो. जे काय तुमचे कॉपर लॉसेस आहेत, आयर्न लॉसेस आहेत, ते काय असतात, यामध्ये झिरो असतात. त्यालाच काय म्हणतोय आपण, आयडियल ट्रान्सफॉर्मर. हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट इज आयडियल ट्रान्सफॉर्मर? द ट्रान्सफॉर्मर in which the losses should be zero, the primary and secondary winding resistance should be zero, external voltage applied to primary
that is V1 is same as the primary induced EMF E1. This because of primary winding resistance is 0, so there is no voltage drop across it. जे तुम्ही प्रायमरीला व्होल्टेज सप्लाय करणार आहे त्यामुळे जो काही EMF तयार होणार आहे तो एकमेकाशी काय असेल, समान असेल. का तर तुमचा रेजिस्टन्स काय 0 आहे, त्यामुळे कुठलाही लॉस होणार नाहीये. Similarly, voltage induced in the secondary winding E2 will be equal to the load voltage V2 because the secondary winding resistance is 0. तसं सेम सेकंडरी साइडला तुमचा रेजिस्टन्स जर 0 झाला तर जे काय तुमचं सेकंडरी साइडला व्होल्टेज मिळणार आहे त्यामुळे जो काही EMF तयार होणार आहे ते EMF पण काय असणार आहे, सेम असणार. The transformation ratio for ideal transformer is given by E2 by E1 is equal to V2 by V1. म्हणजे तुमचे काय जे काही V2 आणि E2 आहेत, सप्लायड व्होल्टेज आणि जे काही तयार झालेले EMF आहे ते समान आहे आणि जे काही आउटपुट आहे तसं पण सेमच आहे. इफिशियन्सी ऑफ अन आयडियल ट्रान्सफॉर्मर इज 100%. यामध्ये लॉसेस 0 आहे त्यामुळे इफिशियन्सी काय झाली, जी 100% झाली. दिस इज ड्यू टू नो लॉसेस इन अ ट्रान्सफॉर्मर. The voltage regulation is 0%. This means the secondary voltage will remain constant irrespective of the load current. म्हणजेच काय तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन यामध्ये काय 0 आहे त्यामुळे काय होणार आहे, सेकंडरी व्होल्टेज तुमचं काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. कशाबरोबर, लोड करंट बरोबर. ठीक आहे. ही काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आयडियल ट्रान्सफॉर्मरची. ठीक आहे. थँक्यू.